वेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दीना ते उद्धरी पाय लक्ष्मीचे हाती तिसे यावे काकुलती वेगी आणावा तो हरी मज दीना ते उद्धरी तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा वेगी आणावा तो हरी मज दीना ते उद्धरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन दुसरी चरणानंदाची ज्ञानदेव ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेव दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यशबरामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्रं भक्तराजचतुष्टयं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची कृपाळू उदार माधवेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार दया नमस्कार वारंवार दया नमस्कार वारंवार न पाहयाती कुळाचा विचार न पाहयाती कुळाचा विचार गरुडाचे पायी ठेवे वेळोवेळा डोई वेगी आणावा तो हरी मज दीना ते उद्धरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदनीय साधुश्रेष्ठ असणारी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारी युग प्रवर्तक असणारी छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असणारी क्रांतीवीर सिंह जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगामधून तुकोबारायांना भगवंताच्या दर्शनाची लागलेली तळमळ आणि त्याकरता भगवंताचे प्राणप्रिय असणारे भक्त गरुड, लक्ष्मी आणि शेष यांना या अभंगामधून तुकोबाराय विनवणी करतात, प्रार्थना करतात, त्यांच्या पाया पडतात, भगवंताच्या दर्शनाकरता। सेवेला अभंग घेण्याचं कारण पहिला दिवस आहे आणि हा मंगलाचरणातीलही अभंग आहे।
आणि वैकुंठ गमनातीलही अभंग आहे. म्हणून हा सेवेकरता अभंग निवडलेला आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी कशा निमित्तानं सेवा आहे? निमित्त काहीच नाही. बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला निमित्त असते, पण या कार्यक्रमाला निमित्तच नाही. मला असं वाटलं की मी आलो काय चष्म्यावर पत्रिका वाचताना, पण लक्षात ठेवा, अखंड हरिनाम सप्ताह विनाकारण नसते. कारण जरी नसलं तरी विनाकारण सप्ताह नसते. बरेच वर्षापासून हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये भागवत कथेचं आयोजन आहे. आणि भागवत कथा सांगणारे आमचे गुरुबंधू शिवाजी महाराज यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करीत आहात. आणि पुन्हा कार्यक्रमामध्ये गायक मंडळी आहे. संजू महाराज आहेत. आता हे वाचावं लागेल मला, नंतर वाचन मी. मृदंगाचार्य आहेत. सर्व सुरवृंद आहेत. आणि आमच्या संजू महाराजच्या कारणामुळे यावं लागलं. त्यांना माहीत आहे आमचा सप्ताह कुठं सुरू आहे. आवाजही बसलेला आहे, पण ते असल्यानंतर काही टेन्शन नाही. सांगायचं काम करावं लागते. आणि महत्त्वाचा भाग आहे, भगवंताची सेवा करत असताना माणसानं एवढं लक्षात ठेवत जावं, पत्नीनं पतीला आवडणारी सेवा करावी, नोकरानं मालकाला आवडणारी सेवा करावी, आणि भक्तानं देवाला आवडणारी सेवा करावी. बरं, पण काय करावं? बरेच ठिकाणी असं झालं की लोकांना आवडणारी सेवा सुरू झाली. पूर्वीचा काल असा होता, महाराज लोक समाजाला बदलत होते. आता समाज महाराजांना बदलावा लागून राहिला. नाही, महाराजांना बदलव लोकांनी. नाही महाराज आमच्या इथं असंच पाहिजे. काय करावं? शोकांती काय, जाऊ द्या. पतीला आवडणारी सेवा पत्नीनं करावी. आता पतीला आवडते दूध आणि थंडीची लाट आळस म्हणते मालक तुम्हाला समजत नाही. मी म्हणतो एवढं कायले बोलतं, रोज घेन मोकळा होय. त्याला आवडणारी सेवा करणं. तसंच देवाचं आहे. बरं, देवाला आवडणारी सेवा करावी. आणि देवाला काय आवडते, देवाच्या आवडीचा विचार करावा. आपल्या आवडीला महत्त्व नाही. आपली आवड क्षणाक्षणाला बदलते, पण साधू संतांची सर्वांची आवड एकच आहे आणि देवाची आवड एकच आहे. देवाला जर काय आवडत असेल, त्याला भक्ताशिवाय साधूशिवाय दुसरं काहीच आवडत नाही. आवडे देवाची ओ तो ऐका प्रकार. आवडे देवाची तो ऐका प्रकार. आवडे देवाचे
बाबा सांगतात या संपूर्ण अभंगामध्ये नाथ महाराजांनी देवाची आवड सांगितली. देवाला जर काय आवडत असल, नामचिंतन करणं देवाला आवडते आणि नामचिंतन करणारा आवडते. देवाची आवड आहे. सर्वांनाच भगवंताचं नाव आवडते का हो? नाही. आमच्या इकडे तर काही काही लोक असे आहेत, आपण म्हणा देवाचं नाव घ्या गळे हो, ते सोबत येईल. महाराज रामकृष्ण हरी म्हटल्यानं काय होते? मी म्हटलं म्हण बा, असा हात नको करू. काय होते? सर्वांना नाही आवडत भगवंताचं नामचिंतन. काही लोक कीर्तनही ऐकतात, कथाही ऐकतात, पण माळ घालणं आवडते का हो? आपण म्हणावं का हो, नेहमी कीर्तनाला दिसता, कथेला दिसता, गळा पाहिलं तर काहीच नाही, घ्या घालून. महाराज आम्ही काही खात नाही, आम्ही काही पेत नाही, आमच्या घरी तसं काही नाही. मग माळ घालायला काय रोग आला काय? काहीच तर नाही बा. आवडते का मग? नाही आवडत. तसंच तिलक लावणं सर्वांना आवडते काय? देवाला आवडते तिलक लावणं, हो, पण सर्वांना आवडते काय? बऱ्याच लोकांच्या मुखाकडे जर पाहिलं तर असं वाटते याच्या घरचं कोणीतरी मेलन, याले सुतक आहे. कारण सुतकात गंध, त्याचा अर्थ काय मग? इतर वेळेस लावावं, लय ताकद आहे, फक्त गंध जरी लावलं तरी काम होईल, लय ताकद आहे याच्यात. एका घरी एक महाराज जात होते, पण काहीच नव्हतं, गळ्यात नाही, डोक्याले नाही. महाराजांनी 1 वर्ष मुक्काम केलं, घर चांगलं बांधलेलं होतं, पण हे बाकीचं नव्हतं. महाराजांनी 1 वर्ष जाऊ दिलं, परिचय झाला, घट्ट संबंध झाले. महाराज म्हणत मग आता घालून घ्या. महाराज नाही, सध्याशिक नाही, मग पाहू. मग महाराजनं सबसिडी दिली, नको माळ घालू, पण कमीत कमी 10 बाय 10चा आहे ना, हे तर लावत जाय. महाराज माळ तर दिसत नाही, ते तर गुंडेनं झाकल्या जाते, पण हे तर कोणालाही दिसते. हे जर लावलं तर लोक विचारतील, बापा कधीपासून साधू झाला? म्हणे बाबा ते तर अजिबात नाही जमत. महाराजनं अधिक सबसिडी दिली. महाराज म्हणत मग कमीत कमी एवढा नेम कर, तुझ्या गावात जर कोणी असन गंध लावणारा, दररोज त्याचं गंध पाहत जा आणि मग सर्व काम करत जा. हो म्हणे, ते जमन. अरे त्याला काय पैसे पडते काय? महाराज निघून गेले. निघून गेल्यानंतर यानं सर्वे केला गावातला, आपल्या गावात गंध कोण लावते. सकाळपासून 11 वाजेपर्यंत फिरला. लोकांनी विचारलं, का रे बा कशासाठी फिरून राहिला? म्हणे का रे आपल्या गावात गंध कोण लावते काय? बेदम झालो राजा, पण कोणीच नाही लावत. काय का म्हणे माहीत नाही का, आपल्या गावाच्या बाहेरचे कुंभारबा आहेत ना, ते गंध लावते. हा गेला ना, यानं खात्री करून घेतली आहे, जमलं म्हणे. आणि महाराजनं काय सांगितलं होतं, गंध लावणाराचं दररोज तोंड पाहत जाईन, मग बाकी काम करत जाय दिवसभर. यानं मग नेमच केला. सकाळी उठला, आंघोळ केली, कुंभारबा उठण्याच्या अगोदर दारावर थाट, ओ रामभाऊ उठले का? कुंभारबानं दार उघडून असं पहा, आणि यानंही पहा. काय पहा? हा असा पायन चालला जाय. आता 1 दिवस ठीक झालं. 8 दिवस जर असाच आला आणि अशी दारावर थाप मारली, आणि कुंभारबा आल्यानंतर बायको म्हणे कुंभारबाची, तुम्ही काही म्हणा हा मॅट झाला. आता म्हणे यानं आवाज दिल्यावर तुम्ही याचं नाही, मीन तो आला बा. तो 9व्या दिवशी दारावर टाकली थाप, ओ रामभाऊ दार उघडा. एकदम कालंका देवी झाली समोर.
काय होय म्हणे, मॅट झाले काय? दररोज येता म्हणे मा नवऱ्याचं तोंड पाहता, बोलत ना काहीत ना, निघून जाता. हे पा म्हणे कुठं गेले कुंभारबा तेवढं सांग बुवा म्हणे. त्या दिवशी कुंभारबा धाकानं याच्या सकाळी 4 वाजताच गेले माती आणाले गद घेऊन. गेले म्हणे रे माती आणाले. 4ही दिशा फिरला, हा इकडे पाहिलं इकडे पाहिलं इकडे पाहिलं, दिसले नाही. पण कुंभारबा खोदून राहील ते माती. त्या दिवशी खोदता खोदता खनखन आवाज आला. आता सांगा, खंटा खंटा जर असा आवाज आला तर माणूस काय पै, आजूबाजूनं कोणी आहे का? हा गेलताच. कुंभारबानं पाहाशी आणि यानं पाहाशी. कुंभारबा म्हणतलं का इतक्या दिवस माती खोदली पण काही नाही सापडलं. इकडून तिकडून आज सापडलं तर यानं पाहिलं. कुंभारबा म्हणत, अहो थांबा म्हणे, पाहिलं काय? पाहिलं त्यानं? कुंभारबा म्हणे थांबा ना, हा म्हणे पाहिलं. यानं पाहिलं गंध, त्या गड्ड्यातलं दिसते का याले? पण कुंभारबाले वाटलं का यानं पाहिलं, यानं ना बोंब करा ना पोलीस स्टेशनले न्या. आपली हाती नाही काहीच नाही. गपचूप कुंभारबानं मातीत घरी आणलं. चांगल्या घेतल्या त्यातल्या आंजोईवर गिन्या म्हणे नेऊन देवायच्या घरी. गपचूप कुंभारबा गेले म्हणे हे घे आणि मुकाट्यान राय, पाहिलं करू नको. आता यानं काय पाहिलं तर? त्यानं विचार केला लगा म्हणे महाराजनं म्हटलं माळ घाल तर घातली नाही, हा गंध लाव तरी लका म्हणे आपण स्वीकार केला नाही. पण महाराजनं एवढंच सांगितलं की गंध लावून त्याचं तोंड पायत जाय. म्हणाले का तोंड पाहिलं तर एवढं भेटलं आणि हे सर केलं तर काय भेटणार नाही. एवढी ताकद आहे राजा गंध लावात. यांचाही परिचय नाही. मध्यस्थीनं आणला योग. सर्व ठरलं, मुलगा पसंत मुलगी पसंत. पण पक्क केव्हा होते हो? पक्क तुमच्याकडे नाही का? मग जरा मान हालत जाणार. पक्क कधी होते? आना वाटी लावा टिळा. मी वाटलं का केवढा जबर फेविकॉल आहे हा. या पार्टीचा परिचय नाही, त्या पार्टीचा परिचय नाही, मध्यस्थीनं योग आणला. पण यानं फिट केलं. एवढी ताकद आहे तिलक लावण्यात. आता उद्यापासून लावत जा. देवाची आवड आहे. माळ घालणं, नामचिंतन करणं, तिलक धारण करणं देवाला आवडते. आणि देवाची शेवटची आवड आहे, त्याच्यापेक्षा देवाला काहीच आवडत नाही, हे म्हणजे साधू संत. याच्याशिवाय देवाला दुसरं तिसरं काहीच आवडत नाही. भागवतामध्ये सुंदर चिंतन आलं. भगवंत उद्धवाला सांगतात, उद्धवा तुला सांगू का, मला जर काय आवडत असल, माझ्या प्राणापेक्षाही मला भक्त आवडतात. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकरः न च संकर्षणो न श्रीर नैवात्माचे यथा भवान. माझ्या नाभी कमलापासून ज्याचा जन्म झाला तो ब्रह्मदेव मला तेवढा आवडत नाही. ज्यांच्या जीवनामध्ये एवढं तप आहे ते भोलेनाथही तेवढे आवडत नाहीत. आणि सर्व समाजाला आता काय आवडून राहिले? भोलेनाथ. भाग्य तुमचं की शिवपुराण नाही. आमच्या इकडे तर भागवत पुराणही मागं पडलं. जिथं तिथं शिवपुराण. मग आम्हाला काय महाराज लोक केले, जिकडे हवा असली तिकडे उपनतो आम्ही. हो, शिवरात्री आली की शिवपुराण, गणपती असला की गणेश पुराण, नवरात्र असलं की देवी. आम्हाला सरज येते.
याच्यातलं त्याच्यात आणि त्याच्यातलं याच्यात. जिकडे तिकडे शिवपुराण. बापा रे, मी तर म्हणतो हे शिववर्ष आहे. त्यातल्या त्यात आमच्या इकडे महिलाच्या कानात तर एवढी हवा भरली न बिथरल्या, माणसाला अटपून नाहीत राहिल्या. संजीव महाराज माझ्या घरची गोट सांगतो, मी म्हटलं बाहेर तर जाऊ द्या, पण घरी लोन आलो. जाना म्हणे जरा सगळ्यांना बेलाचे पानं वावरात झाड आहे माया, नेहमीच रात दे मले बेलाना म्या झाडच लावलं. मग मी म्हटलं ने किती डांगा वाजतं तर. म्हटलं का बेलांना म्हणे. मी म्हटलं कायले, नाही मी बाया जातात मी चालली म्हणे. मी म्हटलं हो मले काटे रुततात तिकडे. आता बेलाचे काटे काय गंमत आहेत राजू हो. असा रुतला मले त्या दिवशी आणले. मी म्हटलं आता बन. शिवही समजून नाही राहिला समाज आले. ज्याच्याशी लग्न लावलं तो खरा शिव आहे, पण त्या शिवाले केवढा त्रास देऊन राहिले है. आमच्या गावात शंकराचं मंदिर नाही भाऊ, पलीकडच्या गावात आहे. बस सकाळी उठलं की घाई, मले नेऊन द्या मले नेऊन द्या. कोणाले? मले मले नाही तिले. हो, पण खऱ्या शिवाले काय म्हणते माहीत आहे? हे मंदिरात नवऱ्याला म्हणते बा त्याच्यात पोळ्या आहेत, त्याच्यात भाजी आहे, ठेचा लागीन तर त्याच्या खाली आहे, म्हणजे तू हातानं घे. पण हे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सर्व उलटं काम चालू आहे राजा. एक लोटा जलन सबका हल. आमच्या गावच्या 3 गाड्या गेल्या शिवोरले, पण 3 गाड्या गेल्यावर रुद्राक्ष तर भेटलाच नाही भाऊ. पण हरपल्या, काही हरपल्या, काही भुलल्या, काही नेल्या. नेल्या समजते, बेकारच काम. रुद्राक्ष विकणाराने बिल्डिंगा बांधल्या, आणणारे जसेच्या तसेच. कठीण काम आहे. आमच्या गावात एक बाई अशी होती, कधीच मंदिरात न जाणारी, कधीच कथेत न जाणारी, आणि धूम मंदिरात 8 दिवस पाहिली मी जाताना येताना. माया नातं थट्ट्याच होतं. मी म्हटलं वहिनी बापा कधीपासून संतीन झाल्या? नाही बाया जातात म्हणे. जातो महाराज. मी म्हटलं चांगली गोष्ट आहे, मंदिरात जाणं वाईट नाही. 8 दिवस गेल्यावर परत विचारलं कशा करता? हे पा महाराज मैकाने लय कंबर दुखत होती. मग मी म्हटलं काही आराम? हा आता बरं वाटते म्हणे. मी म्हटलं हो तो शंकर एवढा रिकामा आहे, तो कमरीहून हात फिरवायले आला. काय रे शिव तत्व नाही समजून राहिलं. पण भगवंत म्हणतात एवढं जरी तप असलं तरी मला भोलेनाथ तेवढे आवडत नाहीत. अरे एवढा मोठा भोलेनाथ, पण तो आमच्या पांडुरंगाच्या काकळ आरतीला येते नाही. पंचप्राण आरत्या घेवनी देवप्रिया येती. रखमाईचा पती आरती रखमाईचा पती. ब्रह्मादिकनाथ देव दोन्ही हात. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. त्रिशूळ डमरू घेऊन आला. दररोज पंढरपूरला काकळ आरतीला येतात भोलेनाथ नाही. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची दाटी उभे जोडून हात. भोलेनाथाच्या जीवनामध्ये एवढं तप आहे. आणि भोलेनाथानं सांगितलं गळे हो पहा, ज्या देहावर तुम्ही एवढं प्रेम करता त्या देहाची शेवटी 3 चिमट्या राख होणार आहे भाऊ.
म्हणून भोलेनाथानं तिलक कोणता पसंत केला? चिता भस्म. चिता जळून राहिली ते भस्म भोलेनाथ लावत होते. याच्यातून काय सांगायचं आहे की याचं शेवटी भस्मच होणार आहे. काही करा, डाय करा की सारोन सुरोन करा, शेवटी होणार आहे राग. देह जाणार जाणार रे राम, देह जाणार जाणार देह जाणार जाणार देह जाणार जाणार त्याची काळ बांधणार, त्याची काळ बांधणार. त्याची काळ माखणार त्याची काळ माखणार देह जाणार जाणार देह जाणार जाणार देह जाणार जाणार त्याची काळ बांधणार. या देहावर किती प्रेम करा, पण एक दिवस याला जाणं आहे आणि एक दिवस या शरीराचं भस्म होणं आहे. म्हणून भोलेनाथांनी भस्म धारण केलं. पण काय माणसं, खरं सांगा, देहावर प्रेम करणारा देवावर प्रेम करू शकत नाही. जेव्हा देहाचं प्रेम कमी होईल तेव्हा देवावर प्रेम करणं सुरू होत असते. आपण त्याच्यातच अटकलो नाही. भानच नाही लोकहिले. हजारो मरून राहिले, पाहून राहिलो टी व्हीवर, पेपरात वाचून राहिलो, प्रत्यक्ष पाहून राहिलो, तरी असणार राहिले असं वाटते की 7 चिरंजीवापैकी मी चिरंजीवच आहो. खोटी गोट आहे का हो? मी तर म्हणतो कीर्तन कान देऊन ऐकण्यापेक्षा एखादी घटना जर घडली, घडू नये. शेवटी कोणची यात्रा निघत असते? अंत्ययात्रा. ते लक्षपूर्वक पहा आणि ध्यानात ठेवा. काय गळ्या, आपल्याला असं ठेवतील, असं उचलतील, असं नेतील, असं ठेवतील आणि असं फुकून देतील आणि तिसऱ्या दिवशी असं होईल. तुमच्या इकडे राग कोण्या दिवशी सावळते? मी आता संजू महाराज एवढं नेहमी सांगतो, मी कायले मलाही आठवण राहिली पाहिजे ना, मलाही असंच होईल. याच्यासाठी मी आता एवढा लक्षपूर्वक तो कार्यक्रम पाहिला. अरे बापरे, प्लॅन आहे तो, प्लॅन, इंजिनियर प्लॅन. कसंही काम नाही ते. पहिले मला असं वाटलं गौऱ्या नेतात, लाकडं टाकतात, हे लाकडं ठेवत असतील, गौऱ्या ठेवत असतील, तुराड्या टाकत असतील, याले ठेवत असतील, फुकून देतील. पण तसं आहे का ते? प्लॅन आहे प्लॅन. खरं सांगा, 2.5 फूट माणूस असला तर किती गौऱ्या ठेवते तुमच्या इकडे? कोणी गेलंच नाही काय? आमच्या इकडे 2.5 फूट माणूस असला तर 7 गौऱ्या. 7 गौऱ्याची रांग. मग किती काय ठेवा, पण रांग 7 गौरीची. जास्त लंबा असला तर 9 गौऱ्या. मायासारखा असला तर 11. आणि पुन्हा राजे काय सिस्टीम आहे, न घसरणारं लाकूड साईडले, मोठमोठे साईडले, आणि ते टेम्पेन टाम्पेन पाचरा पुचरा म्हणतात. बरोबर आहे? खरं सांगा, ज्या केसईवर हजारो रुपये खर्च केला ते केस किती सेकंदात जळते? किती सेकंदात? आग लागली भुरकून. मी म्हटलं लोक, माझ्या मनात विचार आला, मी म्हटलं 1000 रुपये खर्च ठेवेपर्यंत डाय होती त्याच्या केसाले. आणि 1 लाख लागल्याबरोबर राजू
भुरकून. इस तन धन की कौन बढ़ाई, 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 ये खतरना में मिट्टी मिलाई, ये खतरना में मिट्टी मिलाई, ये खतरना में मिट्टी मिलाई, इस तन धन की कौन बसाई, इस तन धन की कौन बसाई, ये खतरना में मिट्टी मिलाई, ये खतरना में मिट्टी मिलाई, इस तन धन की कौन बढ़ाई, इस तन धन की कौन शेवटी या देहाची राखच होणार आहे, मातीमध्ये सामावून जाणार आहे. हा आता जाऊ द्या, मी नेहमी सांगत असतो माणसाच्या केसाला डिमांडही नाही आहे का. कोण विचारते आपले केस, तुमचे केस काय छटा काय, तुमच्या इकडला भाव मला माहीत नाही ना. 200 रुपये, अरे रे रे, तुम्हाला भावच माहीत नाही, खरा भाव नाही माहीत. एक दिवस मला काही कीर्तन नव्हतं, संजय महाराज होतो घरी, आला तो केसावाला, केसावर फुगे केसावर फुगे. म्या केली ना चांबार चौकशी, मी म्हटलं का रे बा काय छटाक घेतो. त्यानं महाराज पाहून 100 शिल्लक सांगितली. म्हणे महाराज आम्ही 300 रुपये छटाक घेऊन राहिलो. मलाही भल्ला हरीक झाला, जो घाईघाईनं गेलो घरात. मी म्हटलं पाहू आहेत काय छटाक भर, बाजार होते. गेलो न विचारलं, म्हटलं आहेत काय छटाक भर. माहीत तिथंच चौकशी झाली अगोदर. काय छटाक म्हणते. मी म्हटलं बा तो 300 रुपये म्हणून राहिला. म्हणे मॅट झाले का, म्या 400नं इकले, मले मॅटात काढलं. मी म्हटलं राहू दे बा राहू दे. मग म्या एका गावात शिवाजी महाराज सांगितलं. मी म्हटलं गळे पुढच्या वर्षी जर आपल्याला बोलावलं तर भाडं गिळं द्यायचं नाही, 1 किलो केस जमा करून ठेवायचे. लोक एवढंच म्हणते आले रे केसावाले महाराज, पण लोक 1 किलो केस केवढ्याचे होता. जाऊ दे, मी कशा करता विस्तार केला. भोलेनाथाने रुंडमाळा धारण केली. माणसाचे ते हे कोटिंग गेल्यावर जे दिसते ते हे कोटिंग आहे आपल्या ह्याच्यात म्हणून बरं आहे. कल्पना करा फक्त, हे कोटिंग जर काढलं वरचं कसं दिसते, डेंजर. त्या डीपीवर असते इलेक्ट्रिकचे, तसं दिसते तोंड. ते माळा आहे, भस्म आहे, चिता भस्म. आणि प्लॉट कुठे आहे हो भोलेनाथाचा, मशानभूमीत. की एक दिवस त्याच्या शेजारीच जावं लागन हे भोलेनाथाले सांगायचं आहे. आणि भोलेनाथ जेवढा साधा आहे ना तेवढा खतराही आहे बरं. सरेले 2 डोळे आहेत, त्याले 3 आहेत. कोणाले हो. आणि त्यानं जर 3रा उघडला तर सती दक्षाच्या यज्ञामध्ये देह समर्पण केल्यानंतर काय केलं, सरे 1-4 करून टाकले. 1-4 समजते ना, सरे 1-4 करून टाकले. कोणाचे हात कोणाचे पाय. सासऱ्याचं तर मुंडकच तोडून टाकलं त्यानं, मुंडकच तोडून टाकलं. पण नारदानं मध्यस्थी केली, म्हणे चांगलं काम आहे, यज्ञ आहे, यज्ञामुळे पाऊस पडते, याला जिवंत करा. म्हणे आण मुंडकं. अरे मुंडकं तर त्याच्यात पडलं होतं.
कुंडात अग्निकुंडात मुंडकं सापडीन काय? हो, याला मुंडकं पाहिजे तर हा पूर्ववत जिवंत होते. आता सांगा, लोक इले कळलं कोणी बाहेर निघन काय? न जाणं आपलंच न्या. अरे कोणी माणूसच नाही सापडला. शेवटी ते याचं मुंडकं नेलं, मेंढ्याचं मुंडकं नेलं. काही बोकळाचंही म्हणतात. ते नेलं, संजीवन मंत्र म्हटला, पूर्ववत झालं. दक्षाची चूक लक्षात आली की आपण शिवाचा अपमान केला. दक्ष स्तुती करायला लागला. आता त्यात ते तोंड असलं तर कशी स्तुती करण? तोंड बोकड्याचं कशी स्तुती करण? म्हणून काही लोक भोलेनाथाच्या दर्शनाला गेले की कसं करतात? म्हणून करतात ते. नाही तुम्हाला माहिती आहे का कोण करतात ते? त्या बोकड्यासारखंच करतात. खतरनाकही तेवढाच आहे, साधंही तेवढाच आहे. त्याचं काम आहे आळवं. त्याचं सरळ काम नाही, गंध आळवं. त्याची बाईक भोलेनाथाची नंदी आळवा. बस नाही, सरळ नाही, आळवच. आणि भोलेनाथाचे भक्त आळवेत. बापा, मी आमच्या इकडून एकदा कीर्तन करून आलो. महाशिवरात्री होती, तिकडे आहे मोठा महादेव. एसटीत काय विचारता? डपळे जय भोले. आणि सरे 100 मिलीवाले. कंडक्टर म्हणे तिकीट, आणि हा म्हणे जय भोले. मी म्हटलं आता घेऊन जाईल फुकट. आमचं सर उभंच आहे बा. आमचा देव उभा, आमचं गंध उभं, हां, आमचं कीर्तन उभं, हरिपाठ उभ्यानं, काकडा कोणी नसलं तर बसून. सकाळी कोणीच नसते. लोकही ना आमचा उभा देव नाही घेतला राजू. त्याचा परिणाम असा होऊन राहिलं, माणसे उभ्या उभ्या मरून राहिली. एक जण म्हणे महाराज, मी म्हटलं का रे कसा मेला? उभ्या उभ्या मेला म्हणे. मी म्हटलं खाली नाही बसला, उभ्या उभ्या माणसं मरून राहिले. हो, माणसं बसून काहीच करून राहिले नाहीत. एक जण गेलो म्हणे महाराज जरा थांबा, कीर्तनाला टाईम आहे, मी येतो म्हणे चक्कर मारून शेतात. उभ्या उभ्या. मी म्हटलं बसजो जरा असा बांधावर. शेतात उभ्या उभ्यानं, पोरीच्या भेटीले उभ्या उभ्यानं. जाऊ द्या, कशा करता विस्तार केला. भोलेनाथाच्या जीवनात तपोनाथ म्हणतात, पण भगवंत म्हणतात उद्धवा मला तो तेवढा आवडत नाही, माझा भाऊही आवडत नाही, नच संकर्षणो. आणि माझी असणारी अर्धांगी पत्नी लक्ष्मी तेही आवडत नाही, माझा आत्माही तेवढा आवडत नाही. एवढे भक्त मला आवडतात. हे देवाची आवड आहे. आणि मी सांगत असतो 3 वस्तूवर जग चालते बाबा. 3 वस्तूवर, सतीवर, शूरावर आणि शेवटच्या संत. जग चालते. आपल्यावर आपलं घर चालत नाही, पण सतीवर जग चालत असते. अगोदरही सती झाल्या, आताही आहेत, पुढे होतील, म्हणून जग चालून राहिलं. आता ती पद्धत बंद झाली सती जाण्याची. पण सती जाणं काही साधी गोष्ट होती का हो? नाही नाही नाही. ज्ञानोबा म्हणतात गळे हो, मरण वाईट आहे. आणि वाईट असून अग्निप्रवेशानं जर ते मरण आलं त्याच्यापेक्षाही वाईट. मागं एक लक्झरी तुमच्या इकडेच कुठंतरी, काय भीषण राजा अपघात. कल्पना करा कशी अवस्था झाली शिनोरीची अंदर. ज्ञानोबाराय म्हणतात गळ्या मरण वाईट आहे, ते अग्निप्रवेशानं आलं तर त्याच्यापेक्षाही खतरा. ओखटे मरणा अशी तेही आले अग्निप्रवेशे. ओखट आहे मरण. मरण शब्द जगात कोणालाच आवडत नाही. मर हा बोलून सहाती. मर म्हटलं तर राग येते. मी असंच मग एका गावात सांगितलं, कीर्तनाला गेलो होतो.
मी म्हटलं एक दिवस या गावातले सर्व लोक मरतील. कीर्तन झाल्यावर कुत्रही नाही आलं मला भेटीले. आणि असा बुवारा महाराज आपल्याच गावात आला, आपल्याच घरी जेवला आणि आपल्याच गावाला आशीर्वाद देऊन चालला. कोणचा? या गावातले सर्व लोक मरतील. पण एक म्हातारी आली, पाया पडली, म्हणे बाबाजी ते मस्त सांगितलं म्हणे तुम्ही. म्हटलं कोणचं? की या गावातले सर्व लोक मरतील, मी या गावची नाही, मी पाहुणीन आहो. मग काय चिरंजीव राहणार असं काय तू? पाहुणीन असो की गावातला असो एक दिवस मरणच आहे. पण ज्ञानोबा म्हणतात अग्नी प्रवेशानं मरण आलं. सती जात असताना सतीला लोक दिसत नव्हते, स्वतःचं शरीरही दिसत नव्हतं, तिला अग्नी दिसत नव्हता, तिला दिसत होता फक्त आपला पती. आणि जिला दिसते आपला पती तिला म्हणतात सती. आणि सतीत लय पावर आहे म्हणून पुराणात कथा आहेत. सती सावित्री गेलेला प्राण परत आणला पतीचा. नाही, सती सावित्री, सती पार्वती. भोलेनाथाचा अपमान झाला, कुंडात देह समर्पित केला. आणि सती अनुसया तिने देव मागण्याकरता गेले, फक्त हात ठेवला, 6 महिन्याचे बाळकं केले. हे सतीची पावर आहे. आणि अशा सतीचं वर्णन देवादिकांनी करावं. हे जेवढं काही ज्ञान आलं ना आपल्यापर्यंत, हे भगवान भोलेनाथ आणि पार्वतीच्या संवादातून आलेलं आहे. प्रत्येक ज्ञान, ज्योतिष ज्ञान असो, संगीत असो, कोणचंही असो, सर्व भोलेनाथानं पार्वतीला सांगितलं अगोदर, नंतर त्याचा विस्तार झाला. असंच एक दिवस भोलेनाथ पार्वती कैलासामध्ये बसलेले आहेत. आणि पार्वतीनं केव्हाही भोलेनाथांना चांगलंच विचारावं. विचारलं पार्वतीनं, देवा अशी कथा सांगा, कानालाही बरं वाटल, मनालाही बरं वाटल आणि जगाचंही कल्याण होईल. म्हणून भोलेनाथ सांगायला लागले की पार्वती तुला काय सांगू, मृत्यू लोकामध्ये अत्री पत्नी महान पतिव्रता. एवढंच म्हटलं भाऊ, पार्वतीला नाही झालं सहन. पार्वती एकदम गदगदा हसायला लागली उपेक्षात्मक. ऐकोनी शिवाची वाणी, गदगदा हासे भवानी, आमा तिघीवरती त्रिभुवनी, आन कोणी असे ना. खटकलं पार्वतीले. म्हणून आपल्या बाईजवळ दुसऱ्या बाईचं वर्णन करायचं नाही. पार्वतीचं बिघडलं ना राजो, तर आपण कुठे लावले किस गली में खसखस. हो, आता तुमचं कायले सांगा. आता असंच कीर्तनाले आलं की पहिला प्रश्नच ते आम्हाले, कधी असाल. मी म्हटलं सकाळीच. आता होते टाईम असे महाराज लोक भेटले की काय महाराज आता लांब जा लागते, 4 घास घेऊन जा. त्याच्यात ज्या बाईच्या घरी पंगत होती ते बाई सात्विक. ते म्हणे महाराज आता हे तर दररोजच असते म्हणे जेवाले, पण तुम्ही 2 घास घेऊन जा ना. मग झाला उशीर, घरी जाले संध्याकाळच. मग सांगा, सकाळी सांगितल्यानंतर संध्याकाळी माणूस जर गेला तर आम्हाला काय या कीर्तनासारखं हारण बुक्का असते काय? आम्हाला तर अंगणात पाय टाकल्याबरोबर हवामानाचा अंदाज घ्यावा लागते की ढगफुटी होते की गारपीट होते की सुनामी आहे की चक्रीवादळ आहे. खोटी खोट आहे का? अगोदर तर बोलतच नाही. आपण दिसल्यावर झाडत जर असन ना, अधिक खाली मान घालून झाडते. असं वाटते आपल्याला की साऱ्या गावातला कचरा काय आपल्याच अंगणात आला. मग हळूच खाली मानीनच. तुम्ही तर म्हणा सकाळीच येतो, संध्याकाळ झाली. मी म्हटलं बाय सकाळीच निघणार होतो, पण बाई लय भाविक होती. तिनं सांगितलं 2 घास घेऊन जा. मी खोटं सांगितलं काय? मी म्हटलं बाई बा भाविक होती, काय उत्तर भेटलं अशी?
तिकडेच राहावं लागत तर मग घरी कायले आले? काहीच बोलता येत नाही भाऊ. घरी मोठं कठीण आहे. आणि ह्या तर लयच भारी असतात. खरं सांगा, लग्न झाल्यापासून स्वयंपाक कोण करते? बाईच करते. जीव कोण घालते? तेच घालते. पण एक घास घेतला आणि तोंडात जात नाही तर पहिला प्रश्न असते द्यायचा. कोणचा? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. कोणता प्रश्न असते? भाजी कशी झाली. आता सांगा, आमच्यासारख्याले मेळ येईल काय? अगोदर दात नाही, पहिला घास तर रोलर सारखा चाफल चुफल पाणी गिणी पिऊन भाजी कशी झाली. पण आता एक दिवस असं विचारल्यावर निघालं तोंडातून ते. मी म्हटलं काय अशी भाजी करत असते काय? काय उत्तर भेटलं असं? फिरताना म्हणे गावोगावी तिकडे भेटते रंगारंगाचं, जिबिले आहे म्हणे चटका, घरचं काय गोड लागन. मग महिनाभर नाही विचारलं तिनं भाजी कशी झाली. आपणच काय विचारतो? आपण आलं ताटेला भय बरकत आहे. पण एका महिन्यात म्या घेतली छपईत. छपईत समजते का? छपईत घेतली, इकडल्या तिकडल्या अशा तशा चोपड सापड, आणि ते भुलली एका महिन्यानं. एक महिना झाल्यावर प्रश्न तोच. कोणता? भाजी कशी झाली. मी म्हटलं लेका, एक अधिक मास वाया गेला, चातुर्मास नाही गेला पाहिजे. भाजी कशी झाली असं म्हटल्याबरोबर मी म्हटलं भाजी अख्खा महाराष्ट्र फिरतो पण भाजी करा त्याच. असं वाटतं की भाजी नाही खावा, बोटच खावा, भाजीला पाहिली चव नाही. सऱ्या गंगा यमुना त्याच्यात. पार्वतीचं बिघडलं राजे हो. भोलेनाथानं ओळखलं की हिला अनुसयेची कथा पटून राहिली नाही. सांगितलं पार्वती आता नारदच सांगतील. मी कशा करता सांगितलं? सती वर देत चालते आणि दुसरं पात्र आहे शूर. खरं सांगा, एवढा आनंद आपण घेऊन राहिलो. कथा कीर्तन जेवण निवांत झोप. कोणाच्या भरोशावर? आपलेच मुलं आपल्या देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून आपलं रक्षण करतात. मेरा करीमा तू, मेरा धरीमा तू, मेरा सब कुछ तू, मेरा सब कुछ मैं. ओ, 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 ओ,
प्राणाची पर्वा न करताना आपलं रक्षण करत असते, म्हणून आपण आनंदित आहो. मी तर म्हणतो देवाला नमस्कार करण्यापेक्षा त्यांना दररोज नमस्कार करत जा की तुमच्यामुळे आम्ही सुरक्षित आहोत. आणि आज महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवसाला संसदमध्ये हल्ला झाला होता नाही. सर्वांनी जे देहसमर्पण केला, इतरांचं रक्षण केलं, त्यांना सर्वांनी काय केलं हो, नमन केलं, नमस्कार केला. शुरावर देत चालते मी वाळवत नाही. आणि शूर काही गलोगली नसतात, शंभरामध्ये एखादाच असते. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दश सहस्रेषु दाता भवती वानवा. आणि शेवटचं पात्र आहे संत. सती, शूर आणि संत. संत आहेत म्हणून जगामध्ये थोडंफार चांगलं ऐकण्याकरता मिळते, नाही तर कुठंच मिळत नाही. बाहेर गेलं की झालं भाऊ, कठीण आहे हो. चांगलं पाहायला मिळत नाही, चांगलं ऐकायला मिळत नाही. पण संत आहेत म्हणून जगही स्थिर आहे, आणि संत आहेत म्हणून सर्व बराबर आहे. आणि संतच खरा जीवाचा उद्धार करू शकतात. आणि संतामध्ये एवढी पावर आहे. तुम्ही जर साधक असाल, तुम्हाला जर भगवंताच्या दर्शनाची इच्छा असन, तर संत हे देवाचं दर्शन करून देऊ शकतात. हे तुकोबारायांना पक्क माहीत होतं. म्हणून तुकोबारायांना दर्शनाची तळमळ लागलेली होती. आणि तुकोबारायांनी विचार केला की भगवंताच्या अतिजवळ राहणारे कोण, गरुड आठवले की गरुड हा भगवंताच्या अतिजवळ राहतो. म्हणून त्या गरुडाला विनवणी करतात. गरुडाच्या पायावर डोई म्हणजे मस्तक ठेवतात. तेच अभंगाच्या प्रसंग. गरुडाचे पाय, 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 गरुडाचे पाय. गरुडाचे पाय,
करतात, प्रार्थना करतात, गरुडाच्या पायावर परत परत आपलं मस्तक ठेवतात. गरुड भगवंताचं वाहन कसे बनले फार मोठी कथा आहे, पण तुम्हाला माहीत आहे की गरुड म्हणजे भगवंताचं काय आहे, वाहन आहे. जिथं जिथं परमात्मा असतो तिथं तिथं गरुड हात जोडून उभे असतात. मंदिर कोणचंही असू द्या, गरुड आणि हनुमंतराय असतात. आणि भक्त जर अडचणीत असन तर भक्ताला दर्शन देण्याकरता एकाच वाहनाचा उपयोग करतात, गरुडावर बसून. तुकोबारांना घेण्याकरताही गरुडावर बसून आले, गजेंद्राचा उद्धार करण्याकरताही गरुडावर बसून आले. आणि महत्त्वाचा भाग आहे, संतांच्या चरणामध्ये फार मोठी पावर आहे, म्हणून संतांच्या चरणावर डोकं ठेवावं. घरी आपल्या वृद्ध असतील, ज्येष्ठ असतील, आई वडील असतील, बुजुर्ग असतील, त्यांच्या चरणावर डोकं ठेवत चला. पण आता बहुतांशी बरेच ठिकाणी नमस्कार करणं बंद झालं. तुमच्या इकडे काय आहे मला माहीत नाही, पण खरं सांगा, नमस्कार करत असते की म्हणत असते? करत असते बा. पण आमच्या इकडे एवढे अर्धवट शिकलेले नमस्कार म्हणून राहिले. आता राम राम नाही, जय हरी नाही, रामकृष्ण हरी नाही, हो नमस्कार. म्हटलं मॅट झाला काय? नमस्कार म्हणत नसते ना राजा, करत असते. नमहा कर, शिर लवल्या जाते, हात जोडल्या जातात, त्याले म्हणते नमस्कार. आणि त्याच्या अगोदरचा तर गेलाच, साष्टांग नमस्कार, साष्टांग दंडवत. आता तुम्हाला ऐकायला मिळून राहिला काय? पहिले मोबाईल नव्हते, काय होते मग? पत्र. काय सुंदर पत्र. मुलगा जर पुन्हा मुंबईला असला आणि त्याला जर घरी पत्र लिहायचं असलं तर किती आदर असे त्या पत्रात. हे तीर्थस्वरूप बाबा, बापा रे, तीर्थस्वरूप बाबा, त्यांना साष्टांग नमस्कार. आता तेही गेलं आणि तोही गेला. काय उलटच चाललं ना हो. हे कसं सुरू झालं आणि कोणं सुरू केलं मला अजून पत्ता नाही. मी तर गावोगावी गेल्यावर विचारतो, का रे बा हा नमस्कार म्हणा, हा तुमच्या गावचा होय काय? कसं सुरू होते, कसं तुम्ही उचलता याचंच नवल आहे. नाही, पहिले तुमच्या इकडे सासूले सून काय म्हणे? आत्या, मामी. आता काय म्हणतात? कोण सांगितलं? महाभारतात आहे की हे रामायणात आहे की गीतेत आहे की गाथ्यात आहे? हां, आटपून राहिले काय आता? नाही, सासूले आई, सासरेले बाबा. अरे सांगता सांगता लोन आमच्याही घरी आलं. मी म्हटलं आपले घराला लागली गळ्या. पण मी म्हटलं आता काही जग अटपत नाही भाऊ, आपण किती बोंबला काही परिणाम होत नाही. मग मी त्याच्यात मधला मार्ग काढला. पुलाचं काम चालू आहे, बायपास जा. म्या म्हटलं ज्या सुना आहेत त्या जर आपल्या सासूले आई म्हणत असतील, सासऱ्याला जर बाबा म्हणत असतील, तर त्यांना एवढीच विनंती आहे की मरेपर्यंत त्यांना आई बाबासारखं वागवा. झाला तुमचा देव. दुसरा देव करायचं काम किती महत्वाचं आहे हो. हो, पा बुढेईनं टाळ्या वाजवल्या. बुढेईनं त्याला वाटलं हां असंच सांगायला पाहिजे वा. तुम्ही घे ना ऐकून, मग पुढचं राहिलं ना तुमचं. तुमची सून जर तुम्हाला तोंड भरून आईन बाबा म्हणत असं, तर सासू सासऱ्यांनाही माझी प्रार्थना आहे, तिला मरेपर्यंत मुलीसारखं वागवा. बस हे दोनच घेजा कीर्तनातलं, बाकी सोडून दे जा. खोटी गोट आहे का?
हे कुठून सुरू झालं या नमस्कारासारखं? असं लय सुरू होईल आणि पाचही जणांच्या मुखातून एकच शब्द निघाला, विजयी भव. विजय कोणाचा झाला हो? हे ताकद आहे बरं श्रेष्ठांच्या पाया पडण्यामध्ये. महाभारतामध्ये सुंदर चिंतन आहे. अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविनः चत्वारो तस्य वर्धन्ते आयु कीर्ती यशो बलम. ह्या 4 गोष्टी ज्येष्ठांना नमस्कार केला तर प्राप्त होतात. म्हणून पायावर डोकं ठेवत जा, नाही तर त्याच्यातही त्यानं बरोबर गेट पाडल्या नमस्कार करायचे. काही गाडीवर हिरो होंडावर समोरून महाराज येऊन राहिले, मग थांबव ना गाडी 5 मिनटं. हा महाराजले असा नमस्कार करत असते का हो? म्या म्हटलं बाबू कमीत कमी महाराजाले असा नमस्कार करत नको जाऊ. आणि त्या जर असा महाराजले नमस्कार केला तर पुढचा जन्म रिझर्वेशन सरड्याचा. कोणी असो की नसो 24 तास बिजी. हा जन्म भेटते म्हटलं साधूले नमस्कार असा केला तर. हो, पायावर डोकं ठेवलं पाहिजे. आणि पाया न पडला तर वायाही लय जाते. तुम्ही 4-5 जण असू द्या आणि एकाच्या पाया नको पडू, त्याचं तोंड बा एवढं सगळे. एकच मुलगा होता, सून आल्यानंतर 12 महिन्यातच जमलं नाही, अलग राहिली. काही घेणं देणंच नाही सासूचं, अलग राहिली. आला द्यायचा सण पुढच्या महिन्यातला 14 जानेवारी. आणि ते मग दुसऱ्या दिवशी कोणता कार्यक्रम असते महिलाचा तुमच्याकडे आहे का सुरू? पाय धुणं आणि पाया पडणं. पण सून त्या दिवशी सकाळीच उठली ना अख्खा गाव धुवून आली. आणि सख्या सासूच्या उरावर चुलत सासूचे पाय धुवून राहिली दिसन. असं काय झालं शिनो सख्या सासूचं? ताळकण उठली, शेजारणीच्या घरी गेली. म्हणे गंगूबाई आपल्या जगण्यात काही अर्थ नाही, याच्यापेक्षा मेलेलं बरं. आणि मी हजर होतो. म्हटलं जाऊ द्या ना, नाही धुतले तर नाही धुतले, काय फुकट धुते काय म्हटलं. 2 रुपये 5 रुपये टाका लागतात, बरोबर आहे ना? हो म्हणत जा. फुकट धुत नाही. बरं मग फुकट धुत नाही तर मग चांगले तरी धुते काय? हां, पोयाच्या बैलासारखे समोरचे धुते मागते तसेच राहू देते. म्या म्हटलं असं करा, मग हे घ्या म्हटलं लक्ष साबण, हवदार जा खसखस घासान धुवून घ्या. नाही ना बाबा, ते कसं पण ते मनातलं जाते काय? मी म्हटलं जात नाही, हे तर मला माहीत आहे. मरणापेक्षा दुःख. मी म्हटलं बा एका सुनीनं नाही धुतले तर नाही धुतले, अख्खा गाव तुमचं पाय धुईन. म्हणे काय करू? मी म्हटलं काहीच न करू. सप्ताह झाली की दिंडी निघते, आणि दिंडी निघाली की काहीच करू नको. तुळशी वृंदावन घेऊन मागं मागं फिर, अख्खा गाव पाय धुईन, पाया पडीन. एवढी ताकद आहे राजा परमार्थात बरोबर. आणि खरं सांगा, संताच्या पायावर जर डोकं ठेवलं तर देवाचं दर्शन होणार नाही. हो, तुकोबारांना परफेक्ट माहीत होतं. म्हणून गरुडाच्या पायावर आपलं मस्तक ठेवतात. कितीतरी प्रमाण आहे. 10 वाजून गेले, 15-20 मिनटं राहिले मला माहीत आहे. तेवढ्यात अटपास आहे आपल्याला. गरुडाला विनवणी करून गरुड येत नाहीत भगवंताला घेऊन. शेवटी तुकोबारायांनी विचार केला, गरुड शेवटी काय आहे? भगवंताचं वाहन. आणि वाहन किती किंमतवान असलं, 2 व्हीलर असो की 4 व्हीलर असो, किती लाखाची असो, घराच्या कुठं असते हो? बाहेर. तुकोबारायांनी विचार केला, गरुड हा बाहेर असन आणि आपण विनवणी करून राहिलो, कसा काय देवाले घेऊन येईन? भगवंत जर राहत असतील आणि आईसाहेब जर चरण सेवा करत असतील तर गरुडाला विनवणी करून भगवंत कसं काय येतील? म्हणून 3ऱ्या चरणात लक्ष्मीची प्रार्थना करतात. लक्ष्मीच्या हाती हो
तिसऱ्या चरणामध्ये लक्ष्मीची विनवणी करतात, प्रार्थना करतात की आईसाहेब तुम्ही जर चरण सेवा करत असाल तर बाजूला ठेवा आणि भगवंताला माझ्याकडे पाठवून द्या. आणि लक्ष्मी असं पात्र आहे, लयच महत्त्वाचं आहे. लक्ष्मी जर जीवनामध्ये नसन तर माणसाचं लक्ष कायच्यात लागत नाही. बरोबर आहे. सर्व जगाला स्थिर ठेवणारी जर कोण असन तर लक्ष्मी आहे. हो, सर्वे जर केला ना तर देवाचे भक्त कमी निघतील. जास्तीत जास्त भक्त कोणाचे निघतील? लक्ष्मीचेच. हो, सर्व जगाचं लक्ष लक्ष्मीकडेच. कशी येईल, कशी प्राप्त होईल. हो, काही काही तर लय अनन्य भक्त आहेत लक्ष्मीचे, स्वतः काहीच करत नाहीत. एक लक्ष्मी नारायणाचा जोडा माया कीर्तनात आला एका ठिकाणी. हो, लक्ष्मी बसली लक्ष्मीत, नारायण उभाच. आता एवढ्या माणसात एक माणूस जर उभा असला तर महाराजचं लक्ष कुकडे जाईल त्याच्याकडे. म्या म्हटलं आता बसन मग बसन. तो खाली बसे ना, मायाकडे पाये ना, तो पाये इकडे. यातलं याचं काय हरपलं. जेव्हा त्या लक्ष्मीनं इतक्या बायातून असं केलं मग बसला. मी म्हटलं बाबा किती अनन्य भक्त आहे. अनन्य भक्त आहेत काही काही. त्यानं म्हटलं बस की बसला, उठला, छू गेला, लू आला. लय अनन्य भक्त लय. पण मी सांगत असतो गडे हो, लक्ष्मीच्या मागं नका लागू. सर्व जग लक्ष्मीच्या मागं लागलं आणि लक्ष्मी कुठं स्थिर आहे? देवाच्या चरणाजवळ स्थिर आहे ते. आणि ते कोणाची पत्नी आहे? भगवान विष्णूची. आणि ज्याचं त्याचं लक्ष कोणाच्या पत्नीवर आहे? कोणाच्या? देवाच्या. आणि खरं सांगा आता इमानदारकीनं कोणाच्या बायकोवर लक्ष ठेवणं चांगली गोष्ट आहे का? तो काय आशीर्वाद देत असेल का हलकट? हो, माझ्या बायकोवर ज्याची त्याची नजर, तुमचं कोट कल्याण हो. साधी गोष्ट आहे, ओवी आहे बरं याच्यात. हो, लक्ष्मी हे भगवंताच्या चरणाजवळ स्थिर आहे. साधू संताच्या मागं पुढे लक्ष्मी आहे. आणि तुम्ही आम्ही लक्ष्मीच्या मागं लागलेलो. खरं सांगा, लक्ष्मी मागं असावी की लक्ष्मीच्या मागं लागावं? तुमच्याकडे कसं काय? हा, लक्ष्मी मागच असली पाहिजे ना. आणि ते मागच असते ना. 5 मंगलाष्टक झाले, बामणानं गाठ बांधली तेव्हापासून मांग 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 मांग. कुठपर्यंत? कुठपर्यंत? तुमचे झाले ना की जय हनुमाना? आता मी त्याच्यातून आलो म्हणून सांगून राहिलो एवढा इंटरेस्टनं. तिथंच काय बिघडले काय माझून काय मालूम मला अजून समजलं नाही. गाठ बांधून आणल्यापासून याचंच घर. यानं टोले घेतले, गाड्या सांगितल्या, घोड्या सांगितल्या, खर्च केला, मित्रईले कायचा गाठ बांधून आणली. पण याच्याच घरी पहिल्या दिवशी प्रवेश करताना याले प्रवेश आहे काय? मग तिथं काय होते? तिथं रिवास होते, रिवास. हा, मुंड कलते टाली अंदर. त्याच्यात अर्थ आहे बरं. आपण तिला लक्ष्मी म्हणून स्वीकारतो ना, तर मरेपर्यंत तिला लक्ष्मीचा सन्मान द्या, आदर द्या, तरच तुमच्या घरी लक्ष्मी राहील. अन्यथा राहणार नाही. लिहून घ्या. मी तर म्हणतो ते लक्ष्मी आपणही पाहिली नाही, फक्त दिवाळीला पूजा करतो. ते असे भरणे असतात गिन्नीचे. मी म्हटलं टाकते का याच्यातून? रातभर जागलो पण नाही टाकलं. पण ह्या ज्या लक्ष्मी आहेत ना, ह्या खऱ्या लक्ष्मी आहेत बरं. येईले समाधानीनं वागवा, त्यांना सन्मान द्या. ह्या प्रत्यक्ष घराच्या लक्ष्मी आहेत. नाही तर खरं सांगा, इमानदारकीनं घर तुमच्यावर आहे की बाईवर आहे?
हा बाईवर आहे. बाई 8 दिवस जाऊ द्या फक्त दिवाळीले. याची गंमत पा मग. घर अंगणच करते. घर अंगणच करते. त्याच्या बहिणी येऊ देते, त्याची दिवाळी करते, त्याला दिवाळी करून परत पाठवते. मग राजा शेवटी माहेराले जायचा विचार करते. हो, असे संध्याकाळी बसले की ते हळूच म्हणते, उद्या जातो मग मी. उद्या जातो म्हटल्यानंतर याले चुई मुंग्या लागतात, रातभर झोपत नाही. उद्या जातं मग तू? खरंच जातं काय? नाही, मरतो ते कुटाणा करत. हा लोक समजतच नाही. उद्या जातो तर आजच याले चुई मुंग्या लागतात. सकाळी उठल्यावर तिले माहेराले जायचा आनंद असते. तिची गडबड बॅग भराची. साड्या टाक, हे टाक, फराळाचे डबे टाक, अमुक टाक, लेकराईचे टाक. याले दुसरीच घाई. तिले घाई सामान भरायची. याले घाई कोणची? पाहिजे मग फोन करतो, तुला आठवणार आहे. थैली भरल्यावर याटोपर्यंत जायपर्यंत स्टँडवर तिकडल्या गोष्टी मंदातच याचा ध्रुपद. पाहिजे मग फोन करतो, आठवून राहणार नाही. गाडीत बसल्यावरही पाहिजे मग फोन करतो. मी आटलं करते ना, एवढा मरमर काय लेऊ. आणि एकदा ते निघून गेली की याची गंमत पा बाप्पा. मग बस नागपंचमीला नागोबाच चालला डोलत डालत, याच्याशी बोलन. तो म्हणते का रे आज काय लय श्रीकाम पण काय ते पोट्टे गेले. आणि मग काय घरात पाय टाकला की घर कानी मागच लागते. मॅटलं मॅट झालं काय मागा लागते. मग तिकडून फोन येते, हॅलो पोचली व्यवस्थित? हो. जागा? हो जागा. संध्याकाळचंही विचारून घेते. मग ते दूर गेल्यामुळे, तुम्ही जेवण केलं? नाही, मी ते सकाळचाच जेवलो. म्हटलं कायले जेवतो, मरणं. काय विचारता राजा, 8 दिवसात घराचा नक्षा बदलून जाते. हो, झाडझूड करून पुंजा कोपऱ्या, चहाचा गण काय खीट, कपडे जसा तेली होय. मी म्हटलं घेणं रीन आणि घासणं आता. आणि 8 दिवसानंतर फोन येते की मी येऊन राहिली. मग तर कमळच खिल्लं. सकाळी उठला की स्टँडवरच कोणचंही वाहन आलं आणि कोणची बाई उतरली की आले असं वाटते. तेच तर वय वाटते. तशीच तर साडी दिसून राहिली. हां, कोणावर घर आहे हो? खऱ्या लक्ष्मी आहेत. गृहिणी गृहमुच्यते शास्त्रात वर्णन केलेलं आहे. हो, लक्ष्मी पात्र फार महत्त्वाचं आहे. पण लक्ष्मी समुद्रातून निघाली आणि भगवान विष्णूच्या चरणाजवळ स्थिर झाली. आणि स्थिर झाल्यानंतर मुकुंदी स्थिरावली लक्ष्मी जैशी. लक्ष्मीला विनवणी करतात तुकोबराय. गरुडाला करतात तरी भगवंत दर्शन देत. तुकोबराय विचार करतात गरुड बाहेर असन, हे म्हणते टाईम झालाच. आणि एवढं सांगतो आता शेवटच्या चरणार्थ यास लागन. हो, लक्ष्मीला विनवणी करतात तरी देव येत. तुकोबरायांनी विचार केला की भगवंत जर क्षीरसागरामध्ये शेषावर जर झोपलेले असतील तर यायची विनवणी करून कसं काय दर्शन देतील. म्हणून शेवटच्या चरणामध्ये शेषाला विनवणी. माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सांगण्याचा इत्यर्थ एवढंच. या अभंगामधून भगवंताच्या दर्शनाची तुकोबरायांना लागलेली तळमळ आणि त्याकरता
हे सर्व भक्त आहेत. गरुड, लक्ष्मी आणि शेष. संत हे देवालाही जागं करतात, संत हे संतांनाही जागं करतात आणि तुम्हा आम्हालाही जागं करतात. पुष्कळ चिंतन आहे, सर्व सुज्ञ लोक आहेत. कारण 17 वर्षापासून सप्ताह आपल्या गावामध्ये सुरू आहे. म्हणून झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून हा जो सेवेचा योग आला, आमचे संजू महाराज, त्यांना मी हो म्हटल्यारे नाही म्हणत होतो. कारण याच्या अगोदर गाईनं पाळलं, मला बसतही नाही. मी म्हटलं आता हे काय म्हणतीन बाबा, खोटेच बोलून राहिले. पण ते बरं वाटलं म्हणून त्यांच्या शब्दाकरता आलो. माझ्या पद्धतीनं जशी सेवा करता आली त्या पद्धतीनं सेवा केली. आणि महत्त्वाचा भाग आहे, आमचे महाराज यांच्या मुखातून आपण कथा ऐकत आहात. त्याचप्रमाणे सर्व गायक मंडळी आहे. माणिक महाराज आहेत, ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, पंढरपूरला राहतात. आता त्यांना काहीतरी वाटलं असेल, पण त्यांनी ऐकून घेतलं. चांगली सेवा देतात. याही वयामध्ये काकड्याची आवड आहे राजा. मला नवल वाटलं सांगितल्यामुळे की बा काकडा कुठेही गेलं की सहसा महाराज लोक काकडाच नीट करत. सरे पटावरलेच झाले बुवा, आता काय करा. आम्हाला विचारावं लागते बा काकडा करशील काय. पण बाबा याही वयात काकडा करतात. सर्व गुणमान मंडळी आहे, गायक मंडळी आहे. संजय महाराज आहेतच, गणेश महाराज भोयर आहेत, अनिल महाराज आखाडे. ॲक्सिडेंट झाला त्यांचा, नाही पण सेवा केली म्हणून त्यांच्या आळवी आली. बरं, जे दुःख येत असते ते माणसानं कमी समजत जावं की गड्या आपण काहीतरी सेवा केली, आपल्याला भगवंतानं वाचवलं. म्हणजे दव गेला थोडासा, पण भगवंतानं वाचवलं. म्हणून बा महाराजांना बोलावलं. अभिषेक महाराज, पुन्हा हे सर्व महाराज मंडळी आहे, यांच्या सहकार्याने आपली सेवा संपन्न झाली. आणि हे तर विचारता सोयच नाही. शिवाजी महाराजाचे विद्यार्थी मला तर नागपूरपासून आताच दिसला हा. मला तर असं वाटतं घेऊ का मुका. पांडुरंगच दिसते राजा. काय ताल आहे राजा, नाही हो, किती ताल आहे राजा त्याच्यात. मी तरी म्हटलं होतं महाराजच्या गावले आलो तो म्हटलं का हो तो नाही दिसत. तो नव्हता, इथं दिसला. पहा बरं का मुद्रा पांडुरंगच दिसते. नाही, चांगलं काम आहे बरं महाराजांचं. आणि तुम्ही शांततेनं ऐकून घेतलं, तुम्हालाही धन्यवाद. आणि आजच्या कार्यक्रमाला ज्यांचं सौजन्य आहे, स्वर्गवासी कुंडलिक शिवाजी आखाडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संतोष आखाडे यांच्याकडून आज सौजन्य आहे, त्यांनाही धन्यवाद. असंच सौजन्य देत जा, असाच कार्यक्रम करत जा. कार्यक्रम लहान मोठा नसते, तो मोठाच असते. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून मी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.